आज मुदखेड नगरपालिका येथे व्यासपीठावर उपस्थित माननीय अशोकराव चव्हाण साहेब, तसंच माजी आमदार आणि माजी आमदार आणि आपल्या सर्वांच्या हृदयातले आमदार अमिताताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित नरेंद्र दादा, नागलीकर मामा, दत्तू दादा, नवनिर्वाचित विश्रांतीताई, ज्यांना ह्यापुढे 5 वर्ष विश्रांती नाही आहे, सर्वच नगरसेवक सेविका, इकडे खरं म्हणलं तर 51% महिला आहे, कारण नगर अध्यक्ष आपले महिला आहे. असं म्हटलं जातं की घरी जर मुलगा जन्माला येतो तर त्या घराचं भाग्य असतं, पण घरी जर मुली जन्माला येतात तर त्या घराचं सौभाग्य असतं. आणि मला अभिमान आहे, आज ताई इतकी सुंदर बोललाय, इतकी सुंदर त्यांनी मनात त्यांची भावना व्यक्त केली. खरंच आनंद वाटतो. महिलांना, स्त्रियांना आज आपल्या समाजात एक स्थान मिळालेलं आहे. आमदार म्हणून आज मला सुद्धा आनंद होतो. साहेबांचं तर नेहमीच मार्गदर्शन असतं, आईचं सुद्धा नेहमीच मार्गदर्शन असतं, आजी आजोबांचा आशीर्वाद सुद्धा नेहमी आपल्या सोबत असतं. त्यामुळे आपला मुदखेड जो तालुका आहे, मुदखेड जो शहर आहे, त्याचा विकास करायचे प्रयत्न आमचे नेहमीच राहिलेले आहेत. आणि ह्या पुढे सुद्धा मला असं वाटतं मुदखेड या सिटीचं आपण कायापलट लवकर करणार आहोत. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड आणि विकसित मुदखेड हा नगरपालिका आपल्या सर्वांनी, या पूर्ण जनतेने आपलं मन झोकून सगळे नगरसेवक, नगर अध्यक्ष आणि नगरसेविकांना निवडून आणलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानते. 2026 हा नवीन वर्ष, मला असं वाटतं हा नवीन वर्ष अतिशय सुंदर आपल्या मुदखेड सिटीसाठी राहणार आहे, मुदखेड शहरासाठी राहणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षाची सुद्धा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.